सर्वांना नमस्कार. जिनियस स्कूल यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर प्रथम येत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण नवोदय सराव प्रश्नपत्रिका 12 क्रमांक सोडवत आहोत. त्यामधील पहिला विभाग आहे किंवा पहिला प्रश्न आहे. आपण या व्हिडिओमध्ये 1 ते 20 प्रश्नापर्यंत उत्तरे पाहणार आहोत. चला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाने. पहिला प्रश्न आहे आपल्याला आकृती पूर्ण करा आणि चौरस पूर्ण केल्याच्या नंतर येणाऱ्या पर्यायाचे उत्तर क्रमांक या ठिकाणी सांगा किंवा रांगवा. चला आपण प्रथम हा चौरस पूर्ण करूयात. म्हणजे ही बाहेरची बाजू अशी होईल आणि अंतर्गत बाजू जशाला तशी राहील. ओके, अशा पद्धतीने आपले उत्तर तयार होणार आहे. अशा पद्धतीने उत्तर तयार झाल्याच्या नंतर आपण उत्तर आकृतीमधून पर्याय निवडायचा आहे. ए पर्यायाला तसे उत्तर आहे म्हणून प्रश्न पहिल्याचे उत्तर ए होते. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 जर व्यवस्थित पाहिला तर तो हा चौरस पूर्ण करायचा आहे आणि चौरस पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बाह्य भाग या ठिकाणी काढावा लागतो. अंतर्गत भाग जशाच तसा राहतो आणि हा अंतर्गत भाग जो आहे तो आपण जर पाहिला तर आपल्याला या बी पर्यायाला दिसतो. म्हणून आपण 2 प्रश्नासाठी बी पर्याय निवडायचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. या ठिकाणीही असा वर चौरस दिलेला आहे आणि राहिलेला चौरस आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो पूर्ण करत असताना खालच्या बाजूने आणि डावीकडे अशी रेष द्या. अंतर्गत भाग असा घ्या म्हणजे आपली उत्तर आकृती अशा पद्धतीने होईल. ए पर्याय तसे उत्तर आकृती नाही, बी पर्याय पण नाही, सी आणि डी या 2 पर्यायामध्ये व्यवस्थित पहा. आपल्याला डीची उंची खूप दिसते म्हणून सी बरोबर पर्याय येतो. सी पर्याय बरोबर आहे, सी पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्येही आपल्याला अगोदर चौरस पूर्ण करून घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजू आखून घ्या, अंतर्गत बाजू जशाच तशा राहतील. म्हणजेच हा अंतर्गत भाग पूर्ण जशाला तसा राहणार आहे आणि हा पर्याय आपल्याला 4 पर्यायाला दिसतो किंवा डी पर्यायाला दिसतो म्हणून डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला ए तसाच दिसतो परंतु याची उंची आणि आपली या उत्तर आकृती तयार झालेल्या उंचीमध्ये फरक आहे. प्रश्न क्रमांक 5. यामध्ये आपल्याला आकृतीचे 4 भाग दिलेले असतात. त्यापैकी 3 भाग दिलेले आहेत. एक भाग आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, आकृतीचे समान 4 भाग केल्याच्या नंतर 3 भागातील आकृत्या दिलेल्या आहेत. 1, 2 आणि 3 यांचे नीट निरीक्षण करा. त्यावरून 4 पर्याय ठरवायचा आहे. म्हणजे चौथ्या भागामध्ये कोणची आकृती येईल. ए पर्याय, बी पर्याय, सी पर्याय, डी पर्याय. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पहा तुम्ही. 1, 2 आणि 3 या ठिकाणी सर्वत्र सारखाच आहे. याचा अर्थ याच्यासारखाच चौथ्या भागात असणार आहे म्हणून आपला डी पर्याय उत्तर येते. डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. प्रश्न क्रमांक 6 तो पाहत असताना 1 आणि 2 जसे आहेत तसेच 3 आणि 4 असणार आहेत. म्हणजेच याची आरशातील प्रतिमा पहा, या ठिकाणी 4 मध्ये दिसणार आहे आणि तशी प्रतिमा आपल्याला डी पर्यायालाच आहे म्हणून डी पर्याय या ठिकाणी पूर्ण काळा करायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. 1, 2 आणि हा तिसरा भाग. 1 आणि 2 सारखे भाग आहेत का पहा किंवा त्याच्यामध्ये काय बदल झालाय तो पहा. तसाच आपल्याला बदल या ठिकाणी करायचा आहे. जर या रंगवलेल्या भागाचे निरीक्षण जर केले तर आपल्याला लगेच लक्षात येते की 3चा भाग हा 4 सारखा म्हणजेच डी पर्यायासारखा दिसतो म्हणून आपण डी पर्याय या ठिकाणी बरोबर उत्तर म्हणून निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. या ठिकाणी पहा 1, 2, 3 आणि 4 भाग करा आकृतीचे. चौथा भाग आपल्याला काढावायचा आहे. पहिला आणि दुसऱ्यामध्ये काय संबंध जुळतो किंवा पहिला आणि तिसऱ्यामध्ये तोच संबंध आपण 3 आणि 4 मध्ये किंवा 2 आणि 4 मध्ये लावायचा आहे आणि हा संबंध लावल्याच्या नंतर आपल्याला ए प्रमाणे आकृती भेटते. ए पर्यायाचे पूर्ण वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी सूचना आहे की या ठिकाणी जे आपल्याला प्रश्न चिन्ह दिलेले आहे त्या ठिकाणी येणारी आकृती शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. या ठिकाणी पहिली आकृती काय दिलेली आहे की बेरजेचे चिन्ह आहे परंतु त्या एका रेषेपुढं पूर्ण गोल आहे. दुसरी आकृती तयार होत असताना ती रेष तशीच राहते, उभी रेष आडवी होते. म्हणजे टिंब असलेली रेष जशाच तशी ठेवा 3 मधून 4 मध्ये आकृती तयार होत असताना आणि ही बाणावाली आकृती त्याला समांतर रेषेमध्ये ठेवा आणि असा पर्याय आपल्याला ए पर्यायाला दिसतो म्हणून ए पर्याय बरोबर आहे. ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा.
प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. या ठिकाणी आपल्याला 2 चौरस दिलेले आहेत आणि त्यांच्या जर बाह्य बाजू किंवा कडा जर मोजल्या तर 8 होतात. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे पहिल्या आकृतीच्या बाजू 8 आहेत, दुसऱ्या आकृतीच्या पण बाजू 8च होतात. मग आपण तिसऱ्या आकृतीतील छोट्या ज्या आकृत्या आहेत त्यांच्या कडा मोजा किंवा बाजू मोजा. 6 आहेत. आपली प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारी आकृती पण 6 आकार असलेली किंवा 6 रेषा असलेलीच आकृती असली पाहिजे. मग ती 1 नंबरला बघा, बी नंबरला पहा. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून आपला बी पर्याय हे उत्तर बरोबर आहे. आता तसेच करायचे आहे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये 1 आणि 2 आकृती फिरवलेली आहे. घड्याळीच्या दिशेने फिरवा. ही पण आकृती फिरवा. त्यासोबत हा पूर्ण बिंदू फिरला पाहिजे. म्हणजे आपले बरोबर उत्तर येते बी पर्याय. म्हणून बी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. प्रश्न क्रमांक 12 दिलेली आकृती पहा. 1 2 3 आहे. 1 2 3 4 म्हणजे दुसरी आकृती तयार होत असताना एक बाजू वाढते आणि अर्धा भाग रेखांकित आहे तो पूर्ण रेखांकित भाग होतो. तसेच आपण या ठिकाणी करायचे. 4 बाजू आहेत किंवा 4 रेषांची आकृती आहे. आपण 5 रेषांची आकृती निवडा आणि ती पूर्ण रेखांकित केलेली असावी. 1 2 3 4 5 आणि हा पर्याय ए पर्यायालाच आहे. म्हणून 12 प्रश्नाचं उत्तर लिहिताना ए पर्याय बरोबर करा. 13 आणि 16 साठी सूचना आहे आपल्याला की उत्तर आकृतींमधून अशी आकृती शोधून काढायची आहे की ती मालिका पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे 3 आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि चौथी आकृती आपल्याला शोधायला लावलेली आहे. पहा पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे. एक असा आकार आणि आतमध्ये गोल. दुसऱ्या आकृतीमध्ये तो गोल थोडासा उजवीकडे आहे. तिसऱ्या आकृतीत अर्ध्यापर्यंत आला आहे. चौथ्या आकृतीमध्ये या आकृतीच्या बाहेर जाणार आहे आणि असा पर्याय आपल्याला बी पर्यायाला दिलेला आहे. म्हणून बी पर्याय व्यवस्थित रंगवा. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. या ठिकाणी पहिली आकृती, दुसरी आकृती या दोनमध्ये काय बदल झालेला आहे तर ही घटीवत पद्धतीने आकृती फिरत आहेत. ओके. मग 2 पण फिरवून पहा. ओके बरोबर येते. त्यावेळेला इतर चिन्ह कसे फिरतात ते पण पाहत राहा आणि आपलं 4 प्रश्न आकृतीच्या जागेवर उत्तर आकृतीतून उत्तर निवडायचं आहे. आता हे उत्तर निवडत असताना तुम्ही ह्या 2 आकृत्या सहज वगळतात. डी मध्ये ही बाजू या ठिकाणी दिलेली आहे. डी पण वगळावा लागतो. सी पर्याय बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 14 साठी आपण सी पर्यायाची निवड करायची आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीमध्ये अशी अर्धी आकृती दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीत पूर्ण होते. मग तिसऱ्या आकृतीत असा एक चौरस दिला आहे आणि आतमध्ये अर्धा चौरस दिला आहे. तो पूर्ण करायचा आहे तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना. आणि तशी आकृती डी पर्यायाला आहे. डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. 16 क्रमांकाचा प्रश्न. पहिली आकृती पहा, दुसरी आकृती पहा. ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. दुसरीतून तिसरीत जाताना पण घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. म्हणजे चौथ्या वेळेला आपल्याला या ठिकाणी वरती बाण आणि बाजूला असा गोल असलेला चौरस आलेला पाहिजे आणि तसा आपल्याला या ठिकाणी बी पर्यायाला दिसतो. म्हणून 16 प्रश्नाचे उत्तर लिहिताना बी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. प्रश्न क्रमांक 17 आणि 17 ते 20 साठी सूचना आहे. या ठिकाणी पहा परत पुन्हा एकदा आपल्याला चौरस पूर्ण करा म्हटलेला आहे. आपण चौरस पूर्ण करून घ्यायचा आहे. चौरसाची बाह्य बाजू आखून घ्या आणि अंतर्गत बाजूला पण रेष मारून घ्या. म्हणजे आपल्याला असा आकार तयार झाला पाहिजे. आणि 17 क्रमांकाचा प्रश्न हा डी पर्यायाला किंवा तसा आकार डी पर्यायाला आहे. डी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. प्रश्न क्रमांक 18. या ठिकाणी पहा या पण प्रश्न आकृतीची चौरस आकृती पूर्ण करून घ्या. असा आकार पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला पर्याय आकृत्या 2 वगळता येतात. 2 आणि 3. ए आणि डी किंवा ए आणि 4 हे व्यवस्थित पाहून घ्या की आपली जी आकृती तयार झालेली आहे ती ए सारखी आहे की 4 सारखी आहे. जर 4 मोठा असेल तर ए पर्याय बरोबर आहे आणि ए पर्याय जर बरोबर असेल तर डी पर्याय चुकणार आहे कारण तो मोठा आहे. म्हणून आपला ए पर्यायच बरोबर ठरतो. ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 19. या ठिकाणी पुन्हा एकदा चौरस पूर्ण करा. चौरस पूर्ण केल्यावर अंतर्गत भाग रंगवा. अशा पद्धतीने आपली उत्तर आकृती तयार होणार आहे. आणि असा भाग आपल्याला सी पर्यायाला दिलेला आहे का पहा. सी पर्यायाचे वर्तुळ पूर्ण काळे करा. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी आपल्याला फक्त
हा कोपरा पूर्ण करायचा आहे आणि हा कोपरा पूर्ण झाल्याच्या नंतर अंतर्गत भाग असा रंगवून घ्या. म्हणजे असा आकार कोठे दिसतो तर सी पर्यायाला दिसतो, म्हणून सी पर्याय निवडा. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढचाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा.